नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. शेअर मार्केट रिलेटेड न्यूज असेल किंवा एखाद्या ट्रेडर मित्रांकडून असेल, तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल, की एखादी कंपनी आपला आय-पी-ओ लॉन्च करणार आहे किंवा एखाद्या कंपनीचा आय-पी-ओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन झालेला आहे. तर आय-पी-ओ म्हणजे नेमकं काय? आय-पी-ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तर एखादी कंपनी आपले जे शेअर्स असतात, ते शेअर्स पहिल्यांदाच मार्केटमध्ये आणत असते, जे की तुमच्या आमच्यासारखी पब्लिक त्या शेअर्सला बाय करू शकते. थोडक्यात काय झालं, की ही कंपनी आता प्रायव्हेटमधून पब्लिक होणार आहे. तर त्यासाठी ही आय-पी-ओ प्रोसेस असते. तर जनरली आय-पी-ओ कशासाठी आणतात कंपन्या? जर कंपन्यांना त्यांचं भांडवल वाढवायचं असेल किंवा त्यांचा बिझनेस वाढवायचा असेल किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट आणायचा असेल, तर त्यासाठी लागणारं भांडवल या आय-पी-ओ मार्फत ते उपलब्ध करून घेत असतात आणि त्यांचा ते बिझनेस एक्सपांड करतात. तर ही आय-पी-ओची प्रक्रिया नेमकी कशी होते? यामध्ये सुरुवातीला आय-पी-ओ हा सबस्क्रिप्शनसाठी ओपन केला जातो, ज्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे लोक याला सबस्क्राईब करतात, ज्यामध्ये एक लॉट क्वांटिटी असते. त्यानंतर ती लॉटची एक किंमत ठरलेली असते. त्यानंतर एका ठराविक दिवशी एक लॉटरी पद्धतीने त्याचं अलॉटमेंट होतं आणि ज्या लोकांना याचं अलॉटमेंट मिळतं, त्या लोकांना एका ठराविक दिवशी हे शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसू लागतात. तर यालाच म्हणतात एक आय-पी-ओ. तर असंच जर तुम्हाला शेअर मार्केट रिलेटेड सोप्या आणि मराठी भाषेत नॉलेज हवं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा.